1928 ते 1945 या जनरेशनला सायलेंट जनरेशन असं का म्हणतात? तर या जनरेशन त्यांचं लहानपण हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गेलं, म्हणून त्यांना शिस्त, संयम आणि आज्ञा धारण करण्याची शिकवण देण्यात आली. तसंच बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर त्यांना देण्यात आला, म्हणून यांना सायलेंट जनरेशन असं म्हणतात. कारण आपलं कुटुंबाचं पालन पोषण करणे हेच त्यांचा एक उद्देश होता, म्हणून त्यांना सायलेंट जनरेशन असं म्हणतात. या जनरेशनमध्ये APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर, स्टीफन हॉकिन्स अशा व्यक्ती होत्या. आणि यांचं जर आपण हँडरायटिंग पाहिलं तर यांच्या हँडरायटिंगमध्ये गोलाई जास्त होती, कारण यांच्याकडे संयम, आज्ञाधारक आणि ऐकून घेण्याची क्षमता ही जास्त होती. तसंच यांच्या सिग्नेचर पाहिल्या तर खूप क्लिअर आणि पूर्ण नाव म्हणजे APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर अशा यांच्या सिग्नेचर होत्या, कारण यांच्याकडे आज्ञाधारकता आणि ऐकून घेण्याची क्षमता ही जास्त होती, म्हणून याला सायलेंट जनरेशन असं म्हणतात.